जय श्रीराम। आजच्या या ऐतिहासिक अहिल्यानगरमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब, अक्षयदादा कर्डिले, तसेच कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके नेते महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माझे मार्गदर्शक, मला लहान्या भावासारखा जीव लावणारे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, व्यासपीठावरील आदरणीय आमदार मोनिकाताई राजळे, आदरणीय संग्राम भैया जगताप, आदरणीय काशीनाथ दाते सर, आदरणीय विठ्ठलराव लंगे पाटील, आदरणीय विक्रम भैया पाचपुते व उपस्थित असलेले सर्व महायुतीचे जिल्हाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज अहिल्यानगर येथे या होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मला ज्यांनी घडवलं, माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला, ज्या कार्यकर्त्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढली नाही, नगरपालिका लढली नाही, त्याला डायरेक्ट विधानसभेमध्ये आमदार करणं हे विखे पाटील परिवारामुळे शक्य झालं। आज आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विखे परिवाराच्या माध्यमातून, नामदार साहेबांच्या माध्यमातून, सुजयदादाच्या माध्यमातून असं कार्यकर्ते मान सन्मान देण्याचं काम जर कुठं होत असेल तर ते विखे परिवाराकडे होतं। आज एक कार्यकर्त्यांना घडवून त्यांचा मान सन्मान कसा ठेवावा हे महाराष्ट्रात जर कोणाकडून शिकायचं असेल ते आपल्याला विखे पाटील परिवाराकडून शिकायला मिळतं। एक व्यासपीठ, विद्यापीठ म्हणता येईल, कार्यकर्त्यांना घडवण्याचं विद्यापीठ म्हणजे विखे पाटील परिवार आहे। साहेबांनी मला खूप संधी दिली, दादांनी संधी दिली। मला मतदारसंघामध्ये फिरताना बरेच जण सांगतात, तुम्ही निवडणुकीच्या वेळेस खूप आश्वासनं दिले, खूप मोठी तुमची लढाई होती। मला नंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर थोडी धाकधूक झाली होती। पाण्याचा प्रश्न आमच्या संगमनेर तालुक्याचा मोठा प्रलंबित आहे, परंतु ज्या दिवशी जलसंपदा खातं नामदार साहेबांकडे मिळालं त्या दिवशी माझा पुढचा सगळाच मार्ग मोकळा झाला। त्यामुळं पुढील कालावधीमध्ये या व्यासपीठावर असलेल्या सर्व जे आमदार आहेत, आता मोनिकाताईंनी सांगितलं की मी लाडकी बहीण, ताई मी तुमच्या सगळ्यांचा लहान भाऊ म्हणून माझ्याकडे सगळ्यांनी विशेष लक्ष राहून द्या। माझ्याकडून कळत नकळत काही चुका होत असतील तर मला सांभाळून घ्या। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांनी सुद्धा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विशेष माझा अभिनंदन केलं, सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे। आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, सुजयदादाच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यामध्ये 10 आमदार निवडून आले, त्याचं श्रेय सुद्धा विखे पाटलांना निश्चित दिलं पाहिजे। येणाऱ्या कालावधीत मला खात्री आहे संगमनेरच्या विकासासाठी पालकमंत्री महोदय असतील, राम शिंदे साहेब सुद्धा आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतील। वेळेचं बंधन असल्यामुळं मी काही जास्त बोलत नाही। आपल्या सर्वांनी, कर्डिले साहेबांनी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी इथं बोलून माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।